खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या औरंगजेब कबरीचं उदात्तीकरण केलं जाऊ नये या भूमिकेला समर्थन आहे। इतकंच नाही तर औरंगजेबाच्या कबरीजवळ मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारलं जावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। दरम्यान राज्यामध्ये औरंगजेब कबरीवरून जो गोंधळ सुरू आहे त्यावरून तरुणांनी यामध्ये पडू नये असं आवाहन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले। औरंगजेबाचा महाराष्ट्रामध्ये अशांतता करण्याचा विचार होता आणि आताही तसंच होत नाही ना याचाही विचार तरुणाईनं करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे की क्रूर कर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन केलं जाऊ नये, ते सहन केलं जाणार नाही आणि हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे आणि त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही। परंतु त्याच वेळी ही क्रूर कर्मा औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम अशा शौर्याचं प्रतीक आहे। जो कोणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याची अवस्था हीच होईल हे पुऱ्या हिंदुस्थानला दाखवून देणारी ती कबर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं केलं पाहिजे। ही माझी मागणी मी संसदेत सुद्धा करणार आहे। कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या भविष्याची होळी होऊ देऊ नका, कारण सत्ता येते जाते, राज्यकर्ते येतात जातात, बदलतात, पण जर याच्या केसेस तुमच्या पाठीमागे लागल्या तर त्या केसेस पायी तुमच्या करिअरची राख रांगोळी होऊ शकते, तुमच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात। राजकीय डावपेचांना बळी पडून आपण औरंग्याचे मनसुबेच तर सिद्धीला नेत नाही ना, याचा एकदा जाणीवपूर्वक विचार करा।